तर मित्रांनो इथला पॅकअप झालेला आहे आणि आता आपण वळण्यात चाललो आहे हळदी शोला. तर आता किती वाजले बघा, 9:30. नमस्कार फॅमिली, तर कशा आहात सर्व. मी साहिल विजय शिवण म्हणजेच बँजोप्रेमी साहिल तुमचं स्वागत करतो आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आधी वरात वाजवायचे, आपण काल हळद वाजवली तिथेच जायचं आहे आणि वरात वाजून झाली की डायरेक्ट वळण्यात हळदी शो. तर असा ब्लॉग असणार आहे. तर टायटल आणि थंबनेलवरून मला समजलंच असेल. तर असा होणार आहे ब्लॉग. बघूया. आता निघालो आहे मी तर, आणि आता वाजले आहेत बरोबर 5 वाजता आपली गाडी येणार होती. तर 5 वाजता तिथे आपल्याला तेरेवांगणीत जायचं आहे. तिथे आधी वरात वाजवायची, नाही नंतरला वळण्यात जायचं आहे आपल्याला. म्हणजे दापोली वळणे तिकडे जायचं आहे हळदी शोला. तर चला निघतो आता. आणि मी इथनं एकटाच आहे, आपला सार्थक येत नाही आज. तर आपली पोरं पण आली असतील. आता बघूया तिथे जाऊन कसं काय होतं आहे. तर चला निघतो आहे आता. भेटू आपण आपल्या सामान असतं तिथे भेटू, कारण आपलं सामान तिकडेच आहे. तेरेवांगणीत ठेवलेलं आहे आपलं. तर तिकडे जायचं आहे. तर चला गाडी येईल आता. आपली पोरं पण सगळी जातील. आता कसं काय ते पुढे समजेलच. बघूया. आज तर फुल धमाल येणार आहे, कारण आधी वरात नंतरला हळदी शोकरात. चला जाऊया. तर मित्रांनो आलेलो आहोत तिथे सगळेजण आहे बघा. अम्माई, अनिकेतदा, पाण्यादा, आपला दादू आहे आणि हे पण सिद्धूबाई आला आहे आणि आजा आला आहे. भाई आजाचा आज बड्डे आहे. आज बड्डे आहे. हॅपी बड्डे. 5:30 तिथं पोहोचायचं आहे भाई. 5:30 पोहोचायचं होता. इथे सगळे निघाले. आज गाडीला लेट होणार आहे बहुतेक तरी. आज गाडीला लेट होणार आहे आणि आमच्यावर चढाई होणार आहे. तिथे गेल्यावर आमच्यावर चढाई होणार आहे. संकेत भेटला. संकेत बोलला काय तुम्ही हे तयारीत राहा, येथील उशिराच म्हणतो. एवढी जण आले कालचं. चला आता सामान भरते. म्हणजे सामान नाहीच आहे, काहीतरी चुकी झाली. म्हणजे दररोजचा वाक्य आहे ना तो झाला. सामान आपला तिकडेच आहे, तेरेवांगणीत आहे. आपल्याला फक्त इकडनं निघायचं आहे. म्हणजे गाडी आली का निघायचं आहे बस. आपली आज गाडी काय माहिती नाही घ्यायची का नाही, घ्यायला लागेल का काय घेणार नाही. डायरेक्ट चला अजून एक जरा शॉट मार. हो नेता ना गाडीत भरता होतं. चोरी अरे ये शूट करताय तो, शूट करताय म्हणून. देवाचं नाव घे. आपले काय बघा नारळ फोडलेला आहे. नारळ फोडतायत. जुगाड. मस्त आहे, एकदम गोड आहे. बऱ्याच वेळानंतर आता गाडी आली आणि आम्ही निघालोय. 5:45.
5 वाजता आलेलो आणि 5:45 झालेले आहे. 5:45 वाजता गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत डायरेक्ट तेरेवांगणीला निघालो आम्ही. एवढी पोरं आहेत, अजून पाटणे येतील अर्धे, दोघं पुढे आहे आणि एक ड्रायव्हर. आंबा पण घे ना. आंबे आले फॉस लावून दे. किती आहे दादा? आता डायरेक्ट तेरेवांग थांबा ये थांबा काही घाट चढ. आज पण स्पीकर नाही आणला. आता कॉपीराइट मारला. अजून काय करताय आजा? आलो आहे स्टेशनला. लेट झालाय आज, लेट झालाय. वाजले 6:30 पोचलोय. त्याला गाडी सामान पण भरलेलं आहे मस्तपैकी. आता एक कवर भेटला, एक सोफा भेटला आणि एक ऑक्सिजन मशीन भेटलेली आहे आम्हाला. चला आता डिरेक्ट वाजवताना भेटूया. आपला साहित्य इथं ठेवलेला काल आणि हा जास्त सेटअप नसणार आहे आपला. म्हणजे 2 कॉन्सर्ट, 2 ड्रम ना, 3 ड्रम आणि ताशा, साबदोल आणि छोटा कॅशो असणार आहे. आल्याला चहा आलेली आहे पोरांना. चला चला डिरेक्ट आता वाजवताना भेटूया. परत घेऊन यायचे. आता वाजले आहेत 6:45. बघूया कधी वाजवणं सांगते. चला वाजवताना डायरेक्ट भेटूया. तर मित्रांनो आपल्याला सायकल पाहिजे. सायकल शोधायला आलोय मी आणि मने आलोय. बघूया अजून काही सायकल भेटली नाही आपल्याला. लय मोठी वाडी आहे. एवढी चालेल ना? चालेल, पंक्चर पण चालेल. फक्त चालेल करणं बांधणार फक्त. इथं बघा खाली आहे. नवरा आला जाईल. आमचं बांधायचं आहे अजून सगळं. मला वाटलं तो माझ्या काहीतरी. चला नवरा पण आला बहुतेक. बघा चला सायकलचा जुगाड करतोय. सायकल वगैरे बांधूया पद्धतशीर आणि मग तिला भेटूया.
सायकल पण भेटले, बऱ्याच वेळानंतर सायकल भेटले. आता बांधूया पटापट. चला, थँक्यू. आणून देतो अंकलला. पिंकी ताई आपल्या वाडीतल्या, या वाडीत आलेले आहे लग्न करायला. नशीब कोणतरी ओळखीचं आहे त्यामुळे जमून गेलं. तर चला आता डायरेक्ट सायकल बांधूया. चला नंतर सायकल पण आता रेडी होते बांधून. भोंगा वगैरे बांधतो. बघा नवरा पण आलेला आहे, त्यांच्या सभागृहात बसले आणि इकडे पोरं पण आपली रेडी आहेत वाजवायला तयार. चला मी आज थाप वाजवणार आहे पद्धतशीर. थाप काय भेटेल तो वाजवायचा. चला आबा काका. हॅलो, आता स्टार्ट होता आमचा. हां चला डायरेक्ट आता वाजवताना भेटू. चला पॅकअप पॅकअप. पॅकअप
बॅकअप चला बॅकअप झालाय आपला इथला. हा इथं कर. तर मित्रांनो इथला पॅकअप झालेला आहे आणि आता आपण वळण्यात चाललो आहे हळदी शोला. तर आता किती वाजले बघा 9:30. तर आता हळदी शोला जायचं. काल पण धमाल आलेली, आज पण फुल धमाल आणि क्राऊड तर भरपूर होता. मस्त पब्लिक होता, नाचायला वगैरे मजा आली असेल त्याला. वाजवायला तर त्याहून धमाल आली. काय मस्त जेवतंय आता. जेवायचं आणि निघायचं लगेच. 9:30 वाजले. चला तर मित्रांनो निघालोय आता कुठे वळण्यात हळदी शोला. तर वरात वाजून झालेले आहे आणि गाडी पण आयुषला उतरवा. पण आयुष्य काका भारी होते. जेवून वगैरे निघालोय आणि आता वाजले आहेत 6 वाजलेले आहेत. डिरेक्ट आता वळण्यात चला. तर लोकेशनला पोहोचलोय. चला सामान उतरवूया. तर चला सेटअप रेडी करतायत. सेटअप आता होईल थोड्या वेळात. चला डायरेक्ट सेटअप केल्यावर. तर सेटअप रेडी. जरा ट्युनिंग करतोय. सेटअप रेडी आहे आणि बहुतेक तरी या वर्षीची आपली लास्ट ऑर्डर. पण एका दिवशी 2 आल्या म्हणजे वरात वाजवली आणि दुसरी आता ही हळद. तर लास्ट ऑर्डर असेल. तर आता काय बोलणार नाही जास्त. डायरेक्ट शोला चालू करायचं म्हणजे अगर थोडासा वाजवा लागेल. त्यानंतर जेवायचं वगैरे असेल काहीतरी बघूया. का डिरेक्ट वाजवायला सांगतो काय माहिती नाही. तर आज जरा जागा कमी आहे. त्या मागच्या व्लॉगमध्ये जागा खूप भरपूर होती. मस्त मजा आली. पण आता इकडे पण तसंच माहोल करायचं आहे. चला भेटूया.
पॅकअप. चला पॅकअप झालेला आहे. आता पॅकअप करतो. पॅकअप. चला चला झालो. आता बोल. आता बोल. जाम आलं व्हिडिओ मध्ये. काय बोलतोय मला फेमस कसं काय दिवसात हे 25 मशीन त्याच्यावर तो काहीतरी बोलतोय बघ त्याकडे नाही कॅमेरा तुम्हीच करा. तर मित्रांनो अमयला आले झोप. नाही तर वाजून झालेलं आहे. म्हणजे आता किती वाजले बघा. किती वाजता आलेलो आपण 10:30 आलेलो आहोत आणि 12 वाजले. 12 वाजता बंद केलेलं आहे. पब्लिक होता थोडाफार होता जास्त नव्हता पण आली मजा आली थोडी वाजवायला. तर अशी झाले व्हिडिओ तर नक्की बघा. तर मित्रांनो इथंच एंड करतोय ब्लॉग. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला या आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा जशा नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि या वर्षाची ही लास्ट ऑर्डर असेल. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.